Next bit from the topic acid, bases and salts, ionic compounds, ionic compounds, recapitulation. The molecules of an ionic compound has two constituents, namely cations, positive ion and basic radical, and the anion, negative ion or acidic radical. तर विद्यार्थ्यांनो, आयनिक कंपाऊंडचा कोणताही मॉलिक्यूल ज्यावेळेस आपण घेतो त्या आयनिक कंपाऊंडमध्ये दोन रॅडिकलने आयनिक कंपाऊंड हा तयार झालेला असतो. आयनिक कंपाऊंडच्या नावामध्येच आपल्याला दिसते की त्यामध्ये आयन्स असतात आणि आयन्समध्ये झालेल्या अट्रॅक्शनमुळे हे कंपाऊंड तयार होत असतात. ड्यू टू द अट्रॅक्शन इन बिटवीन द टू अपोजिटली चार्ड आयन्स ते आयनिक बॉन्ड फॉर्मेशन होतो आणि त्यापासून आयनिक कंपाऊंड तयार होत असतात. तर आयनिक कंपाऊंडमध्ये दोन कॉन्स्टिट्युएंट असतात, नेमली कॅटायन ज्याला पॉझिटिव्ह रॅडिकल म्हणतो आणि ॲनायन जो निगेटिव्ह रॅडिकल आहे. देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज आयन्स ॲज दे आर अपोजिटली चार्ज अँड दॅट इज कॉल्ड द आयनिक बॉन्ड. आता सांगितल्याप्रमाणे या दोन कॅटायन आणि त्याचबरोबर अनायन या दोघांमध्ये अपोजिटली चार्जड आयन असल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतो आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे जो बॉन्ड त्या दोघांमध्ये निर्माण होतो त्याला आपण आयनिक बॉन्ड असे म्हणतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वन पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ कॅटायन अँड वन निगेटिव्ह चार्ज ऑन ॲनियन मेक्स द वन आयनिक बॉन्ड. तर जे पॉझिटिव्ह चार्ज कॅटायनमधला आणि निगेटिव्ह चार्ज ॲनायनमधला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसमुळे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या दोघांमध्ये निर्माण होतं, दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन लीड्स टू मेक द आयनिक बॉन्ड इन बिटवीन देम. आता त्यासाठी एक छान एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकात दिलेले सोडियम क्लोराईड फॉर्मेशन. सोडियम क्लोराईड ज्याला आपण काय म्हणतो, कॉमन सॉल्ट म्हणतो. आपण जे घरी किचनमध्ये मिठाचा वापर करतो, मीठ इज नथिंग बट an ionic compound and this is also known as common salt. या कॉमन सॉल्टचा फॉर्म्युला NaCl. ते NaCl फॉर्मेशन कसं होतं ते बघा. While studying the static electricity, we have learned that there is a natural tendency of any body to change from an electrically charged state into an electrically neutral state. Why then is an electrically charged ions form from an electrically balanced, that is neutral atom? The explanation lies in the electronic configuration of the atoms. आता आपल्याला माहिती आहे की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रत्येक बॉडीची एक नॅचरल टेंडन्सी असते प्रत्येक बॉडीची की तो इलेक्ट्रिकली चार्ज होऊ शकतो आणि इलेक्ट्रिकली चार्ज झालेला जो सबस्टन्स आहे किंवा बॉडी आहे ती न्यूट्रल स्टेटसुद्धा घेऊ शकते. मग इलेक्ट्रिकली चार्ज आयन्स फॉर्म फ्रॉम ॲन इलेक्ट्रिकली बॅलेन्स्ड, दॅट इज न्यूट्रल ॲटम. तर ते जे एक्सप्लेनेशन आहे तर त्या एक्सप्लेनेशनच्या मागे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्सचा खूप मोठा रोल आहे. त्यासाठी लेटस सी वन्स अगेन हाऊ द सोडियम अँड क्लोरीन ॲटम्स फॉर्म द सोडियम पॉझिटिव्ह अँड क्लोराईड आयन्स ॲज अ रिझल्ट हाऊ द सोडियम क्लोराईड इज फॉर्म. तर त्यासाठी आपल्याला सोडियम क्लोराईड कशा पद्धतीने फॉर्म होतो ते समजून घेणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्ही डायग्राम पाहू शकतात. या डायग्राममध्ये काय दिलेले, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे. ॲटॉमिक नंबर इन द सेन्स ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द ॲटम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आता त्याला काय म्हणतो आपण की शेलवाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम नोन ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 2,8,1. ॲज sodium contains only one outermost electrons, so that the tendency of the sodium to lose the electron. मग एक इलेक्ट्रॉन सोडियम लूज करतो. एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे सोडियमचा ॲटॉमिक नंबर जे इलेक्ट्रॉन झाले त्या सोडियममध्ये 2,8 हेच एवढेच इलेक्ट्रॉन झाले, त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. त्यानंतर हा जो लिव्ह केलेला इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी आपण क्लोरीन ॲटमकडे पाहू. क्लोरीन हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7 ॲज इट इज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 17. मग आता त्याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी, न्यूट्रल स्टेट त्याला प्राप्त करण्यासाठी त्याचं ऑक्टेट कंप्लीट होणं गरजेचं आहे. तर क्लोरीन काय करतो, सोडियमने लिव्ह केलेला इलेक्ट्रॉन जो क्लोरीन ॲटम हा रिसीव्ह करतो आणि रिसीव्ह केल्यामुळे काय होतं की त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7मध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड होतो आणि 2,8,8 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. त्याच्यामुळे क्लोरीनचा क्लोराईड हा निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतो. मग अशा पद्धतीने सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज. तर सोडियम पॉझिटिव्ह आणि क्लोराईड निगेटिव्ह या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे आयनिक बॉन्ड तयार होतो आणि आयनिक बॉन्डमुळे NaCl नावाचा आयनिक कंपाऊंड आपल्याला मिळतो. ते या ठिकाणी दिलेले बघा, फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड NaCl इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
आता या ठिकाणी बघा थेरीत काय सांगितलं, द आउटरमोस्ट शेल ऑफ द सोडियम अँड क्लोरीन ॲटम इज नॉट कम्प्लीट ऑक्टेट. However, outermost shell in the both Na positive and Cl negative ions is a complete octet. आता सोडियम आणि क्लोरीन ॲटममध्ये पाहू शकतात की दोघांचेही जे आउटरमोस्ट ऑर्बिट आहेत कम्प्लीट ऑक्टेट नव्हतं. सोडियममध्ये 1 इलेक्ट्रॉन होता आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, क्लोरीनमध्ये 7 इलेक्ट्रॉन होते. तर सोडियमला 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करता येत होते आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होत होते. तर अशा पद्धतीने सोडियमने 1 इलेक्ट्रॉन गमावला आणि क्लोरीननं तो स्वीकारला. अशा पद्धतीने सोडियमचा पॉझिटिव्ह आणि क्लोरीनचा निगेटिव्ह आयन तयार झाला आणि त्यांचं ऑक्टेटसुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालं. अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कंप्लीट ऑक्टेट इंडिकेट्स अ स्टेबल स्टेट. मग ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट असतं, 8 इलेक्ट्रॉन असतात, ते स्टेबल स्टेट दाखवतात. फर्दर an ionic bond is formed between the oppositely charged sodium and chloride ion and therefore an ionic compound NaCl having a very high stability is formed. मग अशा पद्धतीने सोडियम पॉझिटिव्ह आणि क्लोराईड निगेटिव्ह ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे, या ऑक्टेट कंप्लीट झालेल्या आयन्स रॅडिकल्समध्ये आयनिक बॉन्ड फॉर्मेशन होतो आणि त्याच्यापासनं एक हायली स्टेबल असा आयनिक कंपाऊंड तयार होतो, ज्याला आपण सोडियम क्लोराईड असं म्हणतो. सो इन दिस वे we have discussed about ionic compounds, the formation of sodium chloride from this topic acid, basis and salt. Then in our next video we will discuss about dissociation of the ionic compounds.